नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 18 बहुमोल जीवन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, 2-3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ प्रश्न, गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर, गुलाबाच्या फुलाच्या भोवती काटेही उगवतात, पण गुलाबाचे मोठेपण असे की आसपासच्या काट्यांना तो दोष देत नाही. हा प्रश्न, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर, ग्रीष्म ऋतूत कडक ऊन पडते. हा कडक उन्हाळा धरणीला भाजून टाकतो. प्रश्न ई, निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते? उत्तर, आकाशाचे रंग रोजच बदलतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते. ई प्रश्न, सुख दुःखाची ऊन सावली म्हणजे काय? उत्तर, कधी ऊन पडते, कधी सावली पडते. सुख दुःखात तसेच असते. कधी सुखाचे ऊन मिळते तर कधी दुःखाचे सावट मिळते. प्रश्न पहिला, उ प्रश्न, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? आयुष्य बहुमोल आहे. माणसाला ते एकदाच लाभते, पुन्हा परत मिळत नाही, म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील अ प्रश्न, मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर, आयुष्य जगताना सुखदुःख हे येतच असते. मनासारखे सर्व काहीच घडत नाही. उदाहरणे, गळणारी फुले, तरी न झडणारे झाड, गुलाब व त्याचे काटे, वसंत व ग्रीष्म ऋतू आणि धरणी, रंग बदलणारे आकाश व दाटून येणारे ढग, अमावस्या व पौर्णिमा, सुख दुःख आणि ऊन सावली. प्रश्न 2 मधील आ प्रश्न, कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर, जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुख दुःख येते ते भोगावेच लागते. संकटाला सहज सामोरे जावे. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. परत हे आयुष्य मिळत नाही, म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे असा संदेश कवीने माणसाला दिला आहे. प्रश्न 3 मधील अ प्रश्न आहे. प्रश्न 3, तुमच्या मनाने उत्तर लिहा. अ प्रश्न, तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर, ठरवलेली गोष्ट घडत नाही म्हणून मी निराश होऊन बसत नाही, तर ती होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करते. कधीतरी ती गोष्ट पूर्ण होईलच ही जिद्द बाळगते. प्रश्न 3 मधील आ प्रश्न, ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर, ढग दाटून येतात पण पाऊस पडत नाही, अशा वेळी दुष्काळाची परिस्थिती येणार हे मानून आपण नियोजन करायला हवे. पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा. सांडपाण्याचा भाजीपाला शेतीसाठी वापर करायला हवा. पाण्याचे नियोजन करायला हवे. पशु पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था करायला हवी. पाण्याच्या वापरावर जनजागृती करायला हवी, असे विचार मनात येतील. ही प्रश्न, खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर, सावलीमध्ये येताच मला एकदम छान वाटते. सगळा थकवा निघून जातो आणि नवीन उत्साह येतो. मन आनंदी होते. प्रश्न क्रमांक 4, या कवितेत मनासारखे काही घडते का? असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा. उत्तर, परीक्षेत माझा नेहमी पहिला नंबर यावा. आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक वेळी आमची शाळा जिंकावी. वक्तृत्व स्पर्धेतही माझा नेहमीच प्रथम क्रमांक यावा. असे मनासारखे घडावे असे मला वाटते. खेळू या शब्दांशी. अ प्रश्न,
या कवितेत सुख दुःख ऊन सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी 5 शब्द लिहा. उंच सखल, लांब रुंद, नफा तोटा, खरेदी विक्री, लाभ हानी. आ समानार्थी शब्द लिहा. लतिका वेल, देह शरीर, धरणी पृथ्वी, नभ आकाश. खालील धातूंपासून धातू साधिते तयार करा. मूळ धातू आहे बोल, त्याची धातू साधिते आहे बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलला. कर या मूळ धातूचा धातू साधिते कुठली आहेत बघा. करणे, करीत, करता, करणारा, करून, केला. त्यानंतर धाव या मूळ धातूचे धातू साधिते कुठली आहेत. धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून, धावला. खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. 1. मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. उत्तर मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. पालक मुलांसाठी सतत राबत असतात. संयुक्त क्रियापद आहे राबत असतात. गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. क्रियापदे आहे आटपून घेतली. मला चित्रे रेखाटायला आवडते. संयुक्त क्रियापद आहे रेखाटायला आवडते. खालील तक्ता वाचा व समजून घ्या. उदाहरण मुख्य धातूचे कृदंत, सहाय्यक क्रियापद, संयुक्त क्रियापद. उदाहरण आहे सुरेश समुद्रात पोहू शकतो. मुख्य धातूचे कृदंत आहे पोहू, सहाय्यक क्रियापद शकतो, संयुक्त क्रियापद पोहू शकतो. चोर पोलिसाला पाहून पळाला. मुख्य धातूचे कृदंत पाहून, सहाय्यक क्रियापद पळाला, संयुक्त क्रियापद पाहून पळाला. उदाहरण आहे आरोपीला आपली बाजू मांडू दे. मुख्य धातूचे कृदंत मांडू, सहाय्यक क्रियापद दे, संयुक्त क्रियापद मांडू दे. पोस्टमन हल्ली रोज येऊ लागला. मुख्य धातूचे कृदंत येऊ, सहाय्यक क्रियापद लागला, संयुक्त क्रियापद येऊ लागला. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.